आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं आता मला लागला असता अंजली. तुला तुझ्या लग्नात हवी आहे ना मी, हा का नकोय? मॉम तू येशील लग्नात, पण लग्नात माझा नवरदेव येईल की नाही ते नाही माहित ना मला. काय बोलतेस तू? नाही तो येईल पण लग्नात आमचं लग्नही सुरू होईल, मंगलाष्टकही होतील. पण त्या मंगलाष्टकांच्या मध्ये माझा नवरा त्या गुरुजींना म्हणेल, गुरुजी माझी एक महत्वाची मीटिंग आहे, मी तेवढी आटपून आलो. भारी कॉमेडी करते का तू? अगं मॉम कॉमेडी करते का मी? अगं काय माझा राग होता, मला चिडचिड होती, तुला कळत कसं नाहीये? उलट्याकडे मोज, उलटे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6. उलटे सांगितलं होतं ग मी. असू दे, झालीस ना शांत? शांत हो बाया. आणि हे बघ, हे इकडे माहेरी असं चालेल, सगळं हे असं उडवा उडवी काय पसारा करून ठेवलाय. सासरी नाही चालत. आणि त्यात तुझं सासर, तिथे ती डेंजर बॉबकटवाली बाई आहे, ती हंटर घेऊन तयारच असेल. मग त्या हंटरवाल्या पंटरचं नाव मी नंतर बघून घेईन, पण आता मला देवांचा राग येतोय. यार असं कसं वागू शकतो तो माझ्याशी? तुला माहितीये मला किती इन्सल्टिंग फील झालं मॉम. अगं तुझं लग्न कुणाशी होणार आहे? एका श्रीमंत बिझनेसमनशी. अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला नको लावून घेऊ ग माझी बाय. ही छोटी गोष्ट वाटते तुला? सेकंड टाइम वागल्या देवांचा समाजाशी. लास्ट टाइम आठवतंय ना, त्या सईला हॉस्पिटलमध्ये कुठली तरी व्हिडिओ व्हायरल केली होती, तिच्या मागे पळाला होता. आणि आता मीटिंगचं काम सांगून असं पळून गेला. ऐक आपल्याला लग्न कुणाशी करायचंय? एका श्रीमंत माणसाशी. त्याचं नाव काय आहे? देवांश जहागीरदार. तो काय तुझ्या वडिलांसारखा जय हरी विठ्ठल करत टाळ कुटत बसत नाही. तो कामाला जातो म्हणून त्याला पैसे मिळतात, मग त्या पैशाचा पाऊस त्याच्या घरात पडतो. तो पाऊस आपल्याला हवाय की नाही? हवाय ना? सगळं ठीक आहे मॉम, त्याला त्याचं काम इम्पॉर्टंट आहे, मला त्याचा पैसा इम्पॉर्टंट आहे. हा अगं पण मी त्याची होणारी बायको आहे ना मॉम, मला त्याने प्रायोरिटाईज केलं पाहिजे. मला नाही माहित. अगं हो, पण ते हळूहळू जरा त्याच्या. अगं बाई काय पडलं? अरे देवा, या दोघी मायले की ना माझं नुकसानच करणार आहेत. आई सगळं कोणाच मॉम नाही, जा तू पण मला सोडून जा, सगळेच मला सोडून जा, मी आपली बसते इथे एकटीच. ए बाई काय हो काय? अगो बाई ही बॅग पडली, केवढा आवाज आला आतमध्ये. हे बघा माणसं, काही तुटलं फुटलं तर तुमचंच कर्ज वाढेल, मग मला दोष देऊ नका, सांगून ठेवतीये. तरी मी सांगत होते, लेकीला नका पाठवू घराच्या बाहेर, नका पाठवू, पण पाठवली. आता ती घरात असती तर तुम्हाला सांगितली असती का मी ही कामं? आई अगं काय झालं? बापरे, पाय सुजलाय तुझा, खूप दुखतंय का आई? ठीक आहे. काय ठीक आहे? अगं तो पाय बघ किती सुजलाय. थांब मी क्रीम घेऊन आले. थांब. ठीक आहे ताई. आली आई, थांब. आई मी तुला किती वेळा सांगितलंय कामांना हात लावत जाऊ नकोस म्हणून. मग कोण करणार घरातली कामं? मी करे. मामी तुला माहितीये ना आईला दम्याचा त्रास आहे, का तिला कामं सांगतेस? मग हे बघ मी सगळी कामं करते ना नेहमी. तू करतेस? तू घरात असतेस का घरातली कामं करायला? सारखी तर हुंदडायला बाहेर जात असतेस हल्ली. हुंदडायला? मामी मी कामासाठी बाहेर गेले होते आणि परत ते काम करून आले सुद्धा. आणि मला सांग, या कामांची एवढी का घाई झालीये तुला? घाईच आहे आता, कारण अंजलीचं लग्न तोंडावर आलंय, सगळी लग्नाची तयारी करायची आहे. त्यामुळे अंजलीचं लग्न होईपर्यंत तू कुठेही बाहेर जायचं नाही. घरात बरीच कामं आहेत आता करण्यासाठी. नाही, आणि वंसनचा तर त्या कामांसाठी काही उपयोगच नाही हे सिद्धच झालंय. त्यामुळे तुझा तरी उपयोग व्हायला हवा.
तुला लग्नानंतर काय करायचं ते कर, काय कुठे फिरायचं तिकडे फिर, काय जॉब बिप करायचं सगळं कर, पण आता तू मला घरात हवीस. मामी, मी लग्नाची सगळी कामं करेन, पण अंजलीच्या लग्नाला नाही येणार मी. काय म्हणालीस? परत बोल. मी लग्नाला नाही येणार. का नाही येणार? हा, तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना, मग यायला नको? लहानपणापासून या घरात वाढलीयस तू, आजपर्यंत या घरात जी काही पूजा झाली, कार्यक्रम झाले, त्याला होतीस ना, आणि इतकी वर्ष गेलेस ना या घरचं, मग आता बहिणीच्या लग्नाचं जेवण का नाही जेवायचं तुला? नाही, आणि नसेल जेवायचं ना, नको जेव, पण तिथं येऊन हॉलवर कामं करावीच लागतील तुला. आणि तुम्हा दोघी मायलेकींच्या का ग एवढं पोटात दुखतंय? माझ्या लेकीचं लग्न होतंय तर? नाही, मला माहिती आहे सई, देवांशचं लग्न अंजली बरोबर होतंय म्हटल्यावर तुला ते बघवणार नाहीये, पण नको बघू ना, डोळे बंद कर आणि उभी राहा एका कोपऱ्यात हॉलमध्ये, पण कामं करायला यावं लागेल. वंस, सांगा तुमच्या लेकीला, ही असली नसती नाटकं सहन नाही करणार मी. गुपचूप यायचं म्हणा लग्नाला. आली मोठी येणार नाही म्हणाला. ताई, आत येऊ का? कोण तुम्ही? आम्ही अगं त्या माझ्या ओळखीच्या आहेत. ताई या ना प्लीज, या. चल बरं. निकिता, एक मिनिट. आई ते काढ ना. या बसा. ये निकिता, बस बसा. कशी आहेस तू? मी एकदम बरी आहे. हो ना, तुला असं पाहिल्यावर मला किती आनंद झाला ना, मी हे शब्दात नाही सांगू शकत. बरं तुम्ही बसा, मी तुम्हाला पाणी घेऊन आले. आई, मी तुला म्हणाले होते ना की मी मध्ये हॉस्पिटलमध्ये गेले होते बघ, ती निकिता आजारी आहे, मदतीची गरज होती त्यांना. हो, ह्या त्याच दोघी आहेत. ताई, ही माझी आई आणि त्या मामी. हे घर माझंच आहे बरं का.